एक विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी सरकार सातत्यानं एकामागोमाग एक पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. परीक्षा प्रणालीला पारदर्शक आणि मजबूत करण्याच्या संकल्पाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. पेपरफुटी करणाऱ्या माफियांची गय करणार नसल्याचा दिला इशारा. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर. वंदे मातरमला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे वैधानिक संरक्षण देण्याची तरतूद असलेलं राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत संमत. आखातातल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांचं हित आणि सुरक्षा जपण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन समन्वयानं काम करावं. पंतप्रधानांचे केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्देश. सर्वसामान्यांच्या घरांची कामं गतिमान करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून 5 कोटी रुपये दिले जाणार असल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती. भिवंडीमध्ये गंगारामवाडी परिसरात काल रात्री उशिरा एक 4 मजली इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य जारी. आणि राज्यात काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला. गोंदियामध्ये वादळी पावसामुळे 10 जण जखमी.